जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूरच्या सदर परिसरातून बेपत्ता असलेल्या 38 वर्षीय राहुल सुनील साहू या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं उघड झालेलं आहे। राहुलचा मृतदेह जिंगाबाई टाकळी परिसरातील नारा घाटाच्या बाजूला असलेल्या एका नाल्यात गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे। राहुल हा विवाहित असून त्याला 2 मुले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार राहुल काही काळापासून बेपत्ता होता आणि त्याच्या कुटुंबियांनी सदर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती। मात्र मंगळवारी त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत नाल्यात फेकून दिल्याचं समोर आलेलं आहे। आरोपींनी राहुलची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह बोऱ्यात भरून नाल्यात फेकला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। या घटनेमुळे जिंगाबाई टाकळी आणि जरीपटका परिसरात दहशतीचं वातावरण पसरलेलं असून पोलीस आता हत्येचं कारण आणि आरोपींचा शोध घेत आहेत। नाराघाटच्या बाजूनी एक नाल्यामध्ये एक बॉडी मिळालेली आहे, काय नेमकं माहिती आहे का? आज दुपारी 12 वाजताच्या सुमारे पोलीस स्टेशन जरीपटका येथे माहिती मिळाली की नारा नदीवर जो पूल आहे त्याच्या खाली एक बॉडी मिळालेली दिसते आहे। जाऊन बघितले असता पायाकडून आणि डोक्याकडून अशी 2 पोती टाकून ती आणि दोरीने बांधून ती बॉडी सुक्या नाल्यात म्हणजे जिथे पाणी नाही तिथे ती पडलेली दिसली। त्याला म्हणजे उकलण्यात आलेलं आहे फॉरेन्सिकच्या मदतीनं। नावही निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये। आता त्या नावाच्या आधारे त्याचं पैशाबाबत किंवा जमिनीबाबत कोणाशी काही वाद होता का याबाबत वरिष्ठ स्तरावरून आणि पोलीस स्तरावरूनही चौकशी सुरू आहे। क्राईमची टीम आलेली आहे, DCP साहेबांनी व्हिजिट केलेली आहे आणि लवकरच त्यांची नावं निष्पन्न होतील असं दिसत आहे। हो, हे अज्ञात बॉडी शोधताना असं लक्षात आलं की पोलीस सदरमध्ये परवा ह्या मृतकच्या मिसिंगबद्दल नोंद आहे आणि म्हणजे परवापासून तर नाही आहे, कालचा 1 दिवस मध्ये गेलेला आहे। त्या दृष्टीने तपास सुरू आहे। इथे माननीय DCP साहेब आले, झोन 6 साहेब, ACP क्राईम साहेब आले, मी स्वतः आहे आणि तपास सुरू आहे।